पालघरमधल्या बोईसरच्या मुख्य बाजारपेठेमध्ये ग्रामपंचायतीकडून फुटपाथवरील अतिक्रमण हटाव मोहीम अनेक वेळा नोटीस बजावली तरी दुकानं हटवण्यात आली नाही, त्यामुळे ग्रामपंचायतीकडून धोरण कारवाई सुरू. पुण्यात काल 41.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद. 2016 नंतर मे महिन्यातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. दिवसभर उन्हाच्या झळा यासह रात्री जाणवत असलेल्या उकाड्यानं पुणेकर हैराण. समूह पुनर्विकास प्रकल्पांतर्गत अंधेरी पश्चिममधील ऐतिहासिक गिल्बर्ट हिल परिसराचा कायापालट होणार. गिल्बर्ट हिलचा पुनर्विकास धारावी मॉडेलनुसार करण्याची देखील मागणी. पुण्यात सुरक्षेच्या नावाखाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नव्या प्रस्तावावरून महापालिका प्रशासन आणि नगरसेवकांमध्ये मतभेद. शहरात पोलिसांकडून 2880 नवे कॅमेरे बसवण्याचं काम सुरू. असं असताना नगरसेवकांनी प्रभागनिहाय स्वतंत्र कॅमेऱ्यांची केली मागणी. पुण्यात होणाऱ्या 100व्या साहित्य संमेलनासाठी स्थळाचा शोध सुरू. एसपी महाविद्यालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि शिवाजीनगर पोलीस मुख्यालय या जागांचा विचार सुरू. 14 जूनला जागेचा निर्णय केला जाईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयामध्ये 50% शिक्षक नसल्यास प्रवेश रोखणार. संलग्न महाविद्यालयांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा इशारा. मुदत देऊनही माहिती न भरल्यानं 18 मेपर्यंत माहिती भरण्याचे देण्यात आले आहे. वसई विरार महापालिकेसह जिल्ह्यातील विविध नगरपालिकांमध्ये 10 ते 15 वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक. पालघरचे पालकमंत्री असलेले गणेश नाईक यांच्याकडून मंत्रालयामध्ये बैठक घेण्याचं आश्वासन देण्यात आलं. पुण्याच्या बोरमधील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयातील लोक अदालतीमध्ये 44 निलंबित प्रकरणं ही निकाली लागली. प्रकरणांमध्ये तडजोड होऊन 27,06,000 रुपयांची वसूल. पुण्यात मेफेड्रोन अंमली पदार्थाचा कारखाना सुरू करण्याच्या तयारीत असलेली टोळी पोलिसांकडून जेरबंद. मुख्य सूत्रधार सुमित गुले याला एमडी अंमली पदार्थ देणारा रामनिवास विष्णू याला खराडीमधून अटक. पोलिसांकडून 8 आरोपींना अटक. 1,16,00,000 मुद्देमाल देखील करण्यात आला जप्त.